पिल्लूला वॅक्सिन द्यायची 1.5 महिन्याची, तसं तर खूप लेट झाला आहे. पण आमच्या गावामध्ये महिन्यामधून एकदाच म्हणजे वॅक्सिन येतं द्यायला. तर गेल्या महिन्यामध्ये आलेलं तेव्हा पिल्लूला 2-3 दिवस बाकी होते वॅक्सिन द्यायला. तर मग ते बोलले की एकही दिवस बाकी असेल तर वॅक्सिन द्यायला जमत नाही. तर त्यामुळे मग पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे गेलं. तर या महिन्यामध्ये आता पिल्लूला 2nd मंथ झालेला आहे, 3rd मंथ लागून आय थिंक 8 दिवस झाले. तर आज वॅक्सिन द्यायचं 1.5 महिन्याचं. त्यांना विचारलं असं चालतं का, तर ते बोलले हो चालतं. म्हटलं ठीक आहे, असो थोडंसं लेट होईल तेवढंच, काही नाही होणार. तर म्हटलं चला आज मग वॅक्सिन द्यावं. हा ब्लॉग नक्की पहा, बघूयात आज कसं होते. मला तर आताच कसं तरी होते, किती रडेल काय माहिती तुला. त्यानंतर वॅक्सिन देण्यासाठी आमच्या गावामध्येच आहे अंगणवाडी म्हणून, तिथे जायचं आहे. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पिल्लूचं आवरलं आणि माझं पण आवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो आता वॅक्सिन घेण्यासाठी. तेव्हापासून पिल्लू झोपलेलं आहे. फक्त थोडंसं रडला आल्यावर 5-10 मिनटं, जास्त तर नाही रडलं. आणि तिथे पण डोस दिला 5 मिनटं रडला. तर ते दुसऱ्यांचे डोस दिलेले बघून मलाच रडायला आलेलं. तर तिथे पण डोस देणं महत्त्वाचं आहे. आत्ता तरी तो शांत आहे, अजून काही त्रास नाही दिलेला आहे त्यानं. बघा कसं झोपला आहे. 2-2 तासाला किंवा 1-2 तासाला उठतो, पितो आणि परत झोपून जातो. आज खेळत काही नाही आहे जास्त तो, नाहीतर रोज माहीत नाही झोपतच नाही जास्त. खेळण्यापुढं झोपतच नाही. तर आज झोपलाय, त्रास तर नाही दिलेला. आता संध्याकाळी बघू, आता संध्याकाळी कसं करते काय माहिती. तर वाटतंय की नाही द्यायचा त्रास. तर आजच्यासाठी बस एवढंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.